जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय. पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर 1 असे आपल्या टिकर मराठी YouTube चॅनलवर पुन्हा सकाळी 11 वाजता मी तुमच्या समोर आहेच. फक्त लाईव्ह स्वरूपात नसून रेकॉर्डिंग स्वरूपात मी तुमच्या समोर आहे, पण काही हरकत नाही. शेवटी शिकायचं असल्यावर माणूस कारण शोधत गेला रे. मी सांगत होते की मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. आधीच गेला तर नंतर गेला काय माहिती. बरं, पाहूयात. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती मालिका येईल? वर्णमालिकेचा प्रश्न, AB XW CD BU प्रश्नचिन्ह GHRQ IJPO. मग 4 ऑप्शन दिले. सलग आहे AB नंतर CD, मग येणार EF, मग आहे GH, मग आहे IJ. इथे X च्या आधी W, त्याच्या आधी V, त्याच्या आधी U, त्याच्या आधी T, त्याच्या आधी S, त्याच्या आधी R, त्याच्या आधी Q. उत्तर काय आलं? EFTS. पर्याय क्रमांक झाला आपला पहिला EFTS. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. दिशा ज्ञानचा प्रश्न. शंतनू आपल्या घरापासून 25 मीटर पूर्वेकडे चालत गेला. डावीकडे वळून 25 मीटर चालायचं असं त्याने 3 वेळा केलं. नंतर उजवीकडे वळून 25 मीटर चालायचं असं त्याने 2 वेळा केलं. तर शेवटी तो कोणत्या दिशेने जात होता? उत्तर, पश्चिम, दक्षिण, पूर्व. शंतनू आपल्या घरापासून 25 मीटर पूर्वेकडे गेला. त्यानंतर डावीकडे वळून 25 मीटर चालायचं असं त्याने 3 वेळा केलं. एकदा, दोनदा, तीनदा. त्यानंतर उजवीकडे जायचं असं त्याने 2 वेळा ठरवलं. एकदा, दोनदा. मग आता शेवटी तो कुठल्या दिशेला जात आहे? वरच्या वर कोणती दिशा आहे? उत्तर दिशा. म्हणून पर्याय झाला पहिला. काय केलं? सगळ्यात पहिले तो पूर्वेकडे गेला, मग डावीकडे 3 वेळा वळाला. 1 2 3. मग उजवीकडे 2दा वळाला. 1 आणि 2. जेव्हा ही तोंड दक्षिणेकडे असतं तेव्हा उजवी आणि डावी या एका बाजू म्हणजे या बाजूमध्ये कन्फ्युजन होतच. तर लक्षात ठेवायचं, ही दक्षिणेची उजवी बाजू आणि ही दक्षिणेची डावी बाजू असते. जिथे तुम्ही चुकू शकता ते मी तुम्हाला आधीच सांगून देते. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. खूप वेळा रिपीट विचारलेला प्रश्न आहे नाते संबंधाचा. सी ही ए ची एकुलती एक नणंद आहे. सी ही बी ची आत्या आहे. डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे. तर ए ही डी ची कोण? भाची, भाऊजय, पत्नी, मेवणी. सी ही ए ची एकुलती एक नणंद आहे. सी काय आहे? ए ची नणंद. सी ही बी ची आत्या आहे. सी काय आहे? बी ची आत्या. डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे. डी हा सी चा
एकुलता एक भाऊ. आता आपली नणंद म्हणजे कोण? तर आपल्या पतीची बहीण. बरोबर आहे. म्हणजे सी कोण झाली? डी ची बहीण झाली. बरं विचारलं काय? ए ही डी ची कोण? ए ही डी ची कोण झाली? पत्नी झाली. सी ही ए ची नणंद म्हणजे आपल्या पत्नीची बहीण. आपल्या पतीची बहीण. आपल्या पतीची बहीण म्हणजे कोण? तर आपली नणंद होते. म्हणजे हा पती झाला म्हणजे ही पत्नी झाली किंवा बायको जे तुम्ही म्हणाल ते. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. पुढचा आपला बैठक व्यवस्थेचा प्रश्न. 6 माणसं अ, ब, क, ड, ई आणि फ हे एका रांगेत उभे आहेत. क आणि ड हे जवळ जवळ असून ई च्या बाजूला आहेत. काय सांगितलं? क आणि ड हे जवळ जवळ असून ई च्या बाजूला आहेत. ठीक आहे. पुढे काय सांगितलं? ब हा अ च्या जवळ उभा आहे. ब हा अ च्या जवळ उभा आहे आणि अ हा फ पासून चौथा आहे. फ पासून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा झाला अ. मग आता ही झाली मांडणी. तर काय सांगितलं? सगळ्यात टोकाला कोण आहे? अ आणि फ, ब आणि ड, ब आणि फ यापैकी नाही. आता सगळ्यात टोकाला कोण दिसतंय? ब आणि फ दिसतंय. म्हणून पर्याय क्रमांक तिसरा झाला. बैठक व्यवस्थेचे प्रश्न वाचून वाचून सोडवा. सांगितलं होतं 6 माणसं आहे. मग क आणि ड हे जवळ जवळ आहेत. आता मी अशी पण मांडणी करू शकते. क आणि ड जवळ जवळ असून ते ई च्या शेजारी आहेत. त्यानंतर ब हा अ च्या जवळ उभा आहे. अ च्या जवळ ब आहे आणि अ हा फ पासून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा झाला. आता इथून जर तुम्ही टोकाला धरलं तरी फ आणि ब किंवा ब आणि फ येणार आहेत. जेव्हा उजवी आणि डावी बाजू दिली नसते तेव्हा कुठलीही आकृती म्हणजे या पद्धतीने आली तर मग काही अडचण नाही. फक्त उत्तर सेम आलं पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. माहितीच्या पृथक्करणावर प्रश्न आहे. एक प्रश्न सोडवला की त्यावर 1, 2, 3, 4 एका प्रश्नाला जवळजवळ 4 मार्क दिलेले आहेत. प्रश्न व्यवस्थित वाचा, माहिती पूर्ण बघा आणि सोडवा आणि त्यावर प्रश्न आहेत. एका शाळेतील 5 विद्यार्थ्यांचा मराठी, इंग्रजी, गणित व हिंदी या विषयांचा निकाल आला असून आता बघा ए बी सी डी ई असे 5 जण आहेत आपल्याकडे. इथे सोडवूया. ए बी सी डी ई 5 जण आहेत. तुम्ही त्यांना टिक मार्क पद्धतीने केलं तरी पण चालेल किंवा या पद्धतीने केलं तरी पण चालेल. ए बी आणि डी गणित इंग्रजी मध्ये उत्तीर्ण आहे. ए बी डी गणित आणि इंग्रजी या विषयांमध्ये उत्तीर्ण आहे. ठीक आहे. पुढे बीईसी किंवा बीसीई इंग्रजी मराठीमध्ये बीसीई इंग्रजी आणि मराठीमध्ये उत्तीर्ण आहे. डीसी किंवा सीडीई हिंदी मराठी हिंदी आणि मराठी सी डी आणि ई म्हटलं होतं. बरोबर आहे. बरं. अच्छा सी पण इंग्रजीमध्ये आहे का रे? बघूयात. हा सी इंग्रजीमध्ये होता आपण दिलंच नाही. पुढे बघा ए डी आणि ई इंग्रजी आणि हिंदी मध्ये आहेत. ए इंग्रजीमध्ये डी ए डी ई इंग्रजी आणि काय आहे? हिंदी आहे. हो ना. अशी मांडणी होती. ठीक आहे. याचा अर्थ ए मराठीमध्ये उत्तीर्ण नाही, बी हिंदीत उत्तीर्ण नाही, सी गणितात उत्तीर्ण नाही, ई पण गणितामध्ये उत्तीर्ण नाही. आता प्रश्न पाहूयात. काय सांगितलंय? खालीलपैकी कोण इंग्रजीत उत्तीर्ण आहेत? इंग्रजीमध्ये ए बी सी डी ई इंग्रजीमध्ये सगळेच्या सगळे पास झालेत.
म्हणजे उत्तर काय सांगा, सर्वजण इंग्रजीत पास झालेत किंवा उत्तीर्ण झालेत. यावर पुढचा प्रश्न विचारलाय, गणितात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गट कोणता? ABC, BCD, ABD, AEC. गणितामध्ये ए आहे, बी आहे आणि डी आहे. गणितामध्ये पास होणारे कोण झाले? ABD. पुढचा प्रश्न याच्यावरच विचारलाय, मराठीत उत्तीर्ण परंतु हिंदीत अनुत्तीर्ण कोण कोण आहे? ऑप्शन सांगितलंय डी, बी, सी, ई. मराठीमध्ये उत्तीर्ण पण हिंदीमध्ये अनुत्तीर्ण असा एकच आहे, तो म्हणजे कोण? बी आहे. यावर अजून एक प्रश्न, सी व ई दोघेही कोणत्या विषयात अनुत्तीर्ण आहेत? हिंदी, मराठी, गणित, इंग्रजी. अनुत्तीर्ण म्हणजे नापास विचारलं. कोण कोण? सी आणि ई. बघा, सी आणि ई कुठल्या विषयामध्ये नापास झालेत? तर गणित या विषयामध्ये नापास झालेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 येणार. एक प्रश्न सोडवला की 4 मार्क मिळाले आहेत. बरं, आता याच पुढचा प्रश्न, यासारख्या पुढच्या प्रश्नावर जाण्याच्या आधी पोलीस भरती 2025 साठी टिकर मराठीने जी बॅच लॉन्च केली होती, तिचं नाव होतं विजेता बॅच. या बॅच मध्ये सध्या ऍडमिशन सुरू आहे. ही जी बॅच आहे ती तुम्हाला संपूर्ण विषयांची लाईव्ह बॅच ही दररोज 4 तासाची असेल, ज्यामध्ये सगळे शिक्षक तुम्हाला विषय आपापले हे अगदी बेसिक पासून शिकवणार आहेत. हे लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये 1 वर्षापर्यंत पाहण्याची मुभा आहे. प्लस टॉपिक नुसार PDF आम्ही तुम्हाला देतोय. प्रत्येकी विषयाच्या 2 अशा टोटल 10 ई बुक आणि कुणाल सरांच्या चालू घडामोडीचे प्रत्येक महिन्याचे मासिक तुम्हाला बॅच मध्ये भेटणार आहे. तुम्हाला जवळजवळ मॉक टेस्ट आहेत 50 ते 100 आणि तुमचे डाऊट क्लिअर करण्यासाठी आम्ही दर हफ्त्याला एक डाऊट क्लिअर सेशन तुम्हाला देत आहोत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बॅच लावायची आहे अशा विद्यार्थ्यांनी 8233007373 नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपले टिकर मराठी हे ऍप प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करायचं आहे. पुढच्या क्वेश्चन वर जाऊया. पुढचा प्रश्न, सतलज, बियास, कृष्णा, कावेरी व सावित्री या युद्ध नौकांना स्वतंत्र रंग असून ते हिरव्या, निळ्या, पांढरा, काळा व तांबडा यामधून निवडलेले आहेत. काय सांगितले आपल्याला? युद्ध नौका आहेत. कुठल्या कुठल्या आहेत आधी त्या लिहून घ्या. सतलज यावर प्रश्न विचारले आहेत, अजून 2 का 3 आहेत. त्यामुळे पुन्हा जर तुम्ही म्हटला की माहितीच्या पृथक्करणावर प्रश्न येत नाहीत तर चुकीचे आहेत. आणि जे विद्यार्थी मोठे प्रश्न बघून पळतात त्यांनी लक्षात ठेवा, 9 ते 10 मार्क गेले तुमचे. तर तुम्ही पुढच्या तुमच्या एक्झामला पण असेच क्वेश्चन आले आणि तुम्ही ऑलरेडी पळ काढत असाल मोठे प्रश्न बघून, मग विचारच करा. बरं, तर सतलजचा रंग हिरवा किंवा निळा नाही. बियासचा रंग पांढरा आहे. जिथे आहे म्हटलं तिथे लिहून घ्या. बियासचा रंग काय आहे? पांढरा. पांढरा रंग कट करा. सावित्री हिचा रंग काळा किंवा पांढरा नाही. ठीक आहे, काळा पण नाहीये, पांढरा पण नाहीये. अजून काय सांगितलं आहे? कावेरी हिचा रंग हिरवा किंवा काळा नाही. आता तुम्हाला शोधावं लागेल. आणि विचारला आहे सतलजचा रंग कोणता? चला पाहूयात मग आता. आपल्याकडे कुठल्या कुठल्या कलर? हिरवा, निळा, काळा आणि तांबडा. हिरवा, निळा, काळा, तांबडा. सतलजचा रंग हिरवा किंवा निळा नाही. सतलजचा हिरवा पण नाहीये, निळा पण नाहीये, म्हणजे काळा असेल किंवा तांबडा असेल. तात्पुरतं लिहिलं आहे. त्याच्यानंतर सावित्री हिचा रंग
काळा किंवा पांढरा नाही. सावित्रीचा रंग काळा पण नाही, म्हणजे हिरवा निळा तांबडा असेल. हिरवा निळा तांबडा. कावेरी हिचा रंग हिरवा किंवा काळा नाही. कावेरीला पण हिरवा नको, काळा नको, म्हणजे निळा किंवा तांबडा असणार. आणि कृष्णाचं दिलंच नाहीये का? प्रश्नात काहीतरी गडबड वाटते. 1 मिनिट थांबा. सोडवायचा प्रयत्न करा. बरोबर आहे. तिथे नाही आहे त्याऐवजी नाही वाचत होतो आपण ना. बघा, ठीक आहे. काय सांगितलंय? सावित्री हिचा रंग काळा किंवा पांढरा आहे. आता पांढरा गेला म्हणजे तिच्याकडे काळा उरला, सावित्रीकडे काळा रंग झाला. आता पुढे बघा, काळा रंग पण गेला. आता सांगितलं त्यांनी काय? सतलजचा रंग हिरवा किंवा निळा नाही. हिरवा नाही, निळा नाही, म्हणजे सतलजचा रंग तांबडा झाला. त्यानंतर कावेरी हिचा रंग हिरवा काळा नाही. कावेरीचा हिरवा पण नाहीये, म्हणजे कावेरीकडे उरला निळा रंग. आणि आता उरला एकच रंग, तो म्हणजे हिरवा, तर तो असणार कृष्णाचा. मग आता जे युद्ध नौकांना रंग दिले होते पाहूयात. सतलजला तांबडा रंग आहे, बियासचा पांढरा रंग आहे, कृष्णाचा हिरवा रंग आहे, कावेरीचा निळा रंग आहे आणि सावित्रीचा काळा रंग आहे. मग बघा, त्यांनी विचारलं सतलजचा रंग कोणता? सतलजचा कुठला रंग आहे? तांबडा रंग दिला. पुढचा प्रश्न ह्याच्यावरच. कृष्णा हिचा रंग कोणता? हिरवा, काळा, तांबडा, निळा. कृष्णाचा रंग कुठला आहे? कृष्णाचा रंग हिरवा आहे. अजून प्रश्न आहे का बघू. कावेरी हिचा रंग कोणता? तांबडा, काळा, हिरवा, निळा. कावेरीचा रंग कोणता आहे? निळा आहे. म्हणजे पर्याय कुठला झाला आपला? चौथाच झाला. त्यानंतरच्या पुढच्या क्वेश्चनवर जाणार आहोत. राजू, सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे, तर 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती? 74, 68, 69, 67. कोण कोण आहे? राजू, सुनील आणि अरुण यांची आता 77 आहे. 3 वर्षापूर्वी राजूचे 3, अनिल सुनीलचे 3 आणि अरुणचे 3 असे टोटल 9 वर्ष. मग 77 मधून जेव्हा आपण 9 वजा करणार तेव्हा उरले किती? 69. मात्र तिघांच्या वयांची बेरीज किती झाली? बरोबर आहे का? बघा बरं. नाही ना. राजू, सुनील आणि अरुण यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे. 3 वर्षांपूर्वी म्हणजे राजूचे 3, सुनीलचे 3 आणि अरुणचे 3 असे 9 वजा करायचे. 77 मधून 9 गेले, उत्तर आलं 68. पर्याय झाला दुसरा. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. राधिकाच्या बहिणीच्या नवऱ्याचा मुलगा राधिकाचा कोण? भाऊ, पुतण्या, भाचा, मुलगा. राधिकाच्या बहिणीच्या नवऱ्याचा मुलगा.
तिच्या नवऱ्याचा मुलगा म्हणजे तिच्या बहिणीचा मुलगा, मग आपल्या बहिणीचा मुलगा आपला कोण होतो? भाचा. भले तुम्ही म्हणत असाल मुलगा, पण त्याची मावशी आहे, पण तरी नातेसंबंधामध्ये भाचा किंवा भाचीच येतं उत्तर. हे तुम्हाला मी नेहमी एक्सप्लेन केलं आहे. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. जर डोनेशन हा शब्द FRPDTION असा लिहिला जातो, तर रिलेशन हा शब्द कसा लिहाल? पुन्हा 4 ऑप्शन दिले आहेत. मग आता बघा, डोनेशन DONATION सांकेतिक भाषेवर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले आहेत. आणि रिलेशन, डोनेशन साठी दिले त्यांनी आपल्याला FRPD, बाकी TION जसेच्या तसं. D नंतर EF 2 ने पुढे, O PQR 3 ने पुढे, N OP 2 ने पुढे, ABCD 3 ने पुढे. बाकी हे जसेच्या तसे राहिले. मग R ST EFGH LMN ABCD, बाकी उरलेले जसेच्या तसे. पहिलं पद 2 ने पुढे, दुसरं 3 ने पुढे, परत तिसरं 2 ने पुढे, चौथं 3 ने पुढे आणि उर्वरित जसेच्या तसे म्हणजे शून्यच घेतले. उत्तर काय झालं तुमचं? THNDTION पर्याय आहे 4 मध्ये. सेम टू सेम. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. घोड्याला वाघ म्हटलं, वाघाला सिंह म्हटलं, सिंहाला हरिण म्हटलं, तर टांग्याला काय जुंपले जाईल? वाघ, घोडा, सिंह, हरिण. टांग्याला काय जुंपलं जातं? टांग्याला घोडा जुंपलं जातं. घोड्याला काय म्हटलं आहे? वाघ म्हटलं आहे. म्हणजे उत्तर येणार पर्याय पहिला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात, पण त्याआधी तुम्हाला जे विजेता बॅच बद्दल माहिती सांगितली होती, ती बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये 2500 ची बॅच तुम्हाला सध्या 1200 रुपयाला मिळत आहे. तर फक्त माझ्या विषयाची किंवा एकेका विषयाची जर तुम्ही बॅच घेऊ इच्छिता, तर तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड ही बॅच 399 रुपयाला भेटणार आहे. ज्यांना परचेस करायचे ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करायचे. पुढचा प्रश्न पाहणार आहोत. जास्वंदाला कमळ म्हटलं, कमळाला गुलाब म्हटलं, गुलाबाला रानफूल म्हटलं, तर फुलांचा राजा कोण? रानफूल, गुलाब, कमळ, जास्वंद. फुलांचा राजा कोण आहे? गुलाब. गुलाबाला काय म्हटलं? रानफूल म्हटलं. म्हणून उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक पहिला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहणार आहोत. अ पेक्षा ब 20 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयाची बेरीज 30 वर्ष असल्यास अ चं वय किती? 5, 25, 30, 32. अ पेक्षा ब लहान आहे. अ जर का x असेल तर ब किती असणार? लहान म्हणजे x वजा 20. दोघांच्या वयाची बेरीज ही 30 वर्ष आहे. x अधिक x 2x, 2x वजा 20 बरोबर 30. वजा 20 इकडे जाऊन अधिक 20 होणार, मग 2x, 30 अधिक 20 50 झाले. 2x बरोबर 50, तर x ची किंमत झाली 25. अ चं वय x आहे म्हणजे अ चं वय 25 झालं आणि ब चं वय 5 झालं. पर्याय झाला दुसरा. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहणार आहोत. 7, 4, 8 ही संख्या सांकेतिक भाषेत 8, 4, 7 अशी लिहितात, तर 2, 3, 5 बरोबर किती? 2, 5, 3, 3, 2, 5, 5, 3, 2, 3, 5, 2. 7, 4, 8 ला उलट लिहिलं, 8, 4, 7. मग 2, 3, 5 ला उलट लिहा, 5, 3, 2. पर्याय झाला तिसरा. सोपं होतं. पुढचा प्रश्न पण सोपाच आहे. वर्णमालिकेचा प्रश्न आहे. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. 1, 8, 9 प्रश्नचिन्ह 25, 216, 49. ऑप्शन आहे 64, 16, 27, 125. 1, 8, 9 प्रश्नचिन्ह 25, 125, 216, 49. 7 चा वर्ग, 6 चा घन, 5 चा वर्ग, 5 चा वर्ग, प्रश्नचिन्ह 3 चा वर्ग, 2 चा घन, 1 चा वर्ग. काय केलंय? विषम संख्यांचा वर्ग आणि समसंख्यांचा घन.
मग 4 चा घन 64. विषम संख्यांचा वर्ग आणि समसंख्यांचा घन 2, 4, 6 चा घन तर 1, 3, 5, 7 चा वर्ग. पुढे BEG साठी दिले 4, 7, 9 तर DIA बरोबर किती? 6, 9, 2, 6, 11, 3, 7, 11, 3, 9, 8, 2. BEG B 2 वर आहे, E 5 वर आहे, G 7 वर आहे, पण प्रत्येकामध्ये 2 मिळवले की उत्तर झालं 4, 7, 9. बरोबर. मग आता DIA D 4 वर आहे, I 9 वर आहे, A 1 वर आहे. पुन्हा प्रत्येकात 2 मिळवायचं. उत्तर झालं 6, 11, 3. प्रत्येक त्यांच्या काय मिळवले? वर्ण जाग स्थानात एक एक 2 2 ऍड केले आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. लयबद्ध मालिकेचा प्रश्न विचारला आहे आपल्याला. रिकाम्या जागी कोणता पर्याय येणार? CA_B B_AB B_B_C_A_B_B_B. 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. जे काय आहे तुमच्या समोर दिसत आहे. मग आता कितीचा गट पडेल आपण बघूयात. 3, 5, 8, 10, 11, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 म्हणजे 5 चा गट पडेल. हा 1, 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5. आता जी मालिका बनणार ती कुठली कुठली आहे बघा. CA_BB, 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 CA_BB. जी मालिका विचारली आहे ती मालिका कोणती आहे? CA 3 वेळा B ची. रिकाम्या जागी काय विचारलंय? BC_BAB. BC_BAB कुठे दिसतंय? पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपलं उत्तर ते बरोबर झालं. पर्याय चौथाच. व्हेरी गुड. पुढच्या प्रश्नासाठी जाऊयात. एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 15 संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघाशी सामना खेळायचा आहे तर एकूण किती सामने होतील? 30, 105, 120, 25. हस्तांतरणचा फॉर्म्युला काय आहे? NN - 1 छेदामध्ये 2. N आहे 15. 15 तून 1 गेले 14 भागिले 2. भाग लावला 7. 15 गुणिले 7. उत्तर किती झालं? 105. आता 105 माहिती आहे ना? नाही तर म्हणाला आम्हाला माहितच नाही मॅडम. पुढे खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे. जर कॅट बरोबर 24, डॉग बरोबर 26 तर रॅट बरोबर किती? ऑप्शन आहे 39, 42, 36, 37. C80 कॅट. C 3 वर आहे, A 1 वर आहे, T 20 वर आहे. 20, 1, 21 आणि 3, 24. DOG डॉग D 4 वर आहे, O 15 वर आहे आणि G 7 वर आहे. 26 झालं. मग आता तुम्हाला विचारलंय R80 रॅट साठी. R 18 वर, A 1 वर, T 20 वर. 20 आणि 20 40 ला 1 कमी 39. रॅट बरोबर किती झाले? 39 झाले आणि पर्याय क्रमांक आपला पहिलाच झाला. बरोबर आहे का नाही? एक प्रश्न तुम्हाला देणार आहे तो होमवर्कचा प्रश्न आहे. आता या जिल्ह्यामध्ये आपले किती प्रश्न आहेत? 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 24, 25 प्रश्न आहेत. एखादा प्रश्न माझ्यामध्ये कमी टाईप झाल्याचं मला वाटत आहे, पण पाहूया. जो तुम्हाला होमवर्कचा प्रश्न द्यायचा तो आहे हा 216, 36 तर 729 किती? ऑप्शन आहे 87, 83, 82, 81. या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट सेक्शन मध्ये भेटलं पाहिजे आणि याची पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे आपल्या टिकर मराठी ऍप मध्ये फ्री पीडीएफ मध्ये. ओके. जर आजचं लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, लेक्चरला शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल आपल्या टिकर मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच व्हिडिओ हवे असतील तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला तो. ठीक आहे. आज थांबते.
जय हिंद, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. भेटूयात उद्या ठीक दुपारी 11 वाजता. काळजी घ्या प्रत्येकाने आणि अभ्यास करा. डाऊट काय असेल तर कमेंट मध्ये टाकून द्या. चला, थँक्यू.